नमस्कार प्रेक्षकांनो, सत्या मंजूच्या आयुष्यात फायनली खूप छान क्षण आलाय. होय प्रेक्षकांनो, SP साहेब स्वतः माया पॅलेसमध्ये येतात, जबरदस्त एंट्री करतात आणि मंजूसाठी एक खतरनाक अशी गुड न्यूज त्यांनी आणलेली असते. ते म्हणजे स्वतःच्या हाताने प्रेक्षकांनो त्यांनी मंजूला जॉईनिंग लेटर दिलेलं असतं. आणि परत एकदा आता वाघमारे तुम्ही पोलीस अधिकारी म्हणून रुजू होण्याचा मार्ग मात्र आता मोकळा झालेला आहे. मंजूला ही बातमी SP साहेबांनी स्वतः दिली आणि मंजूचा आनंद गगनात मावत नाहीये. होय प्रेक्षकांनो, SP साहेबांपुढे पूर्वाने काय काय आता कारस्थानं केली होती ते सगळं मंजूने आता SP साहेबांना सांगितलेलं असतं. मंजू स्पष्ट सांगते पूर्वावरचा तिचा आता विश्वास संपलेला आहे. इकडे SP साहेब म्हणतात, मंजू तुमच्या कामाचं खूप कौतुक आहे. तुमच्या कामासाठी पुढच्या आता कारकिर्दीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता मात्र प्रेक्षकांनो, सत्या स्वतःच्या हाताने मंजूसाठी जबरदस्त आता पोलिसाची वर्दी वगैरे रेडी करून घेतो आणि मंजूला त्याच रुबाबदार पोलीस ऑफिसरच्या वर्दीमध्ये पाहून सत्या जाम खुश होतो. स्वतःच्या हाताने तो तिला आता कॅप घालतो, स्वतःच्या हाताने तिला तयार करतो आणि पुन्हा एकदा जुन्या धडाडीची धडक मात्र आपल्याला प्रेक्षकांनो आता पाहायला मिळणार आहे. खरी मज्जा तर तेव्हा येणार आहे मंजूला पोलीस वर्दी तयार करून सत्या तिच्यासोबत आता निघतो. ते म्हणजे दोघं बुलेटवरून खतरनाक एंट्री करतात, ते म्हणजे डायरेक्ट भवानीनगर पोलीस चौकीमध्ये. होय प्रेक्षकांनो, मंजू भवानीनगरमध्ये जशी पोहोचली, आता मात्र गेल्या गेल्या कोणाचा सामना होणार आहे ते म्हणजे पूर्वा पाटील मॅडमचा. कितीतरी दिवसांनी मंजू आणि पूर्वा आमने सामने आल्यात प्रेक्षकांनो. एकीकडे परत एकदा पोलिसाच्या वर्दीत आलेली मंजू, तिचा रुबाबदारपणा, तिचा अंदाज, आणि दुसरीकडे सस्पेंडेड पूर्वा मॅडम. यामुळे दोघींची आता अशी काही रंगत होणार आहे. मंजूला पोलीस वर्दीत पाहून पूर्वा मात्र पूर्णपणे हादरून गेली आहे. मंजूला आता कळून चुकलंय की पूर्वाच्या खेळाचा हिशोब आता चुकता करायची वेळ आली. आता मात्र या दोघींच्या आमने सामने भेटीनंतर प्रेक्षकांनो मालिकेत नेमकं काय होणार आहे? आता मंजू तर परतली आहे, आता आर्यनचा आणि तात्याचा बदला कसा मंजू घेणार आहे हे सगळं प्रेक्षकांनो आपल्याला आजच्या भागातच पाहायला मिळणार आहे. म्हणूनच आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर या सगळ्याची सुरुवात होते प्रेक्षकांनो, माया पॅलेसमध्ये वर्दळ चालू असते आणि जबरदस्त धमाकेदार एंट्री करतात SP साहेब. आल्या मात्र SP साहेब बोलायला लागतात की मंजिरी वाघमारे, तुम्ही एक खूप चांगल्या पोलीस इन्स्पेक्टर आहात, कर्तबगार आहात आणि इतकं प्रामाणिक आणि न्याय देणारे आहात, त्यामुळे तुमचं सगळीकडे कौतुक होतं. सत्या मात्र बिचारा मंजूकडे इतका कौतुकाने बघत असतो. मंजू सगळं ऐकून घेते. तेवढ्यात आता मंजूला प्रेक्षकांनो दिसतो की रोड रोमिओ आता मुलींना त्रास देतोय. असा काही तिकडे मंजूने धमाका चालवलाय ना, खतरनाक पद्धतीने आता मंजू तिच्या ड्युटीवर जॉईन झालेली असते. रप रट्टे देऊन आता मोकळंच करते, त्या पोरीला वाचवते आणि अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये तो मजनू त्या पोरीला बोलत असतो. तेव्हा मात्र मंजू हे सगळं बघून त्याला चांगलाच आता चोप देते. प्रेक्षकांनो, मंजूची हे धडाडीचे कामं पाहून SP साहेब सुद्धा आता इकडे इम्प्रेस झालेले असतात. खऱ्या अर्थानं लेडीज सिंघम मात्र आता तिने बुलेटवर एंट्री केलेली असते. आपली मंजू मात्र प्रेक्षकांनो सगळ्या आता अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणार असते. बरं, हे सगळं चालू असताना जेव्हा आता फायनली भवानीनगर पोलीस चौकीमध्ये सत्या मंजू पोहोचतात, इकडे मात्र मंजू जशी आता स्टेशनमध्ये एंट्री करते, सगळेच तिला सॅल्यूट मारतात. मंजू आता चालली आहे ती सरळ पूर्वाकडे तिचा आता ऑर्डर घेऊन. मे आय कम इन मॅडम म्हणून तिने पूर्वाला आता विचारलेलं असतं. पूर्वाने तिला आता प्रेक्षकांनो पाहिल्या क्षणी तिला दरदरून घामच फुटतो. आता ही कशाला इथे कडमडायला आली असा प्रश्न तिला पडतो. तेव्हा पूर्वा म्हणते, अजिबात आतमध्ये यायचं नाही. मंजू म्हणते, मे आय कम इन मॅडम, मी परत एकदा विचारते. आणि मंजू मात्र आता विदाऊट परमिशन डायरेक्ट पूर्वाच्या केबिनमध्ये घुसली आहे. ही तुमच्या ऑर्डरची मला गरज नाही आहे. मी SP साहेबांचा आता फॉर्म घेऊन आले, SP साहेबांची आता इकडे ऑर्डर घेऊन आले. त्यांनी मला इथं रुजू व्हायला सांगितलंय म्हणूनच मी इथे आले. आता मात्र पूर्वा प्रेक्षकांनो इतकी चिडते, गेट आउट. मी तुला सांगितलं ना, आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्याच्या समोरून निघून जायचं. मंजिरी, तू अजिबात इथे जॉईन करू शकत नाहीये. तुझं सस्पेन्शन ऑर्डर मी काढलं होतं ना, मग तुला जॉईन करायचं सुद्धा अधिकार कुणी दिलाय? SP साहेबांनी दिलाय. माझ्याशी खोटं बोलते. इकडे मात्र चुटकी वाजवून प्रेक्षकांनो पूर्वा मंजूला बाहेर हाकलत असते. पण मंजू मात्र आता अजिबात घाबरत नाही. स्ट्रॉंग पद्धतीने पूर्वाला सामना करते. पूर्वा मात्र इतकी चिडलेली आहे, 4 वेळा गेट आउट म्हणते. पण मंजू मात्र तिथे तटस्थ उभी राहते. मी जे ऑर्डर आणली आहे ती एकदा बघून तर घ्या. आणि मंजूने तिच्याकडे ती ऑर्डर दिली तेव्हा मात्र मूर्ख पूर्वा प्रेक्षकांनो वाचते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिने चक्क SP साहेबांची ऑर्डर फाडून टाकली.
टाकलेली असते, 4 तुकडे त्या कागदाचे केलेले असतात. आता मात्र हे सगळं बघून मंजूचं डोकं सटकलंय. मंजूने मागचा पुढचा विचार न करता प्रेक्षकांनो सरळ मंजूच्या कानाखाली दिलेली असते. इथं मात्र आता गेट आउट फ्रॉम हिअर असं म्हणून पूर्वा तिला जेव्हा हाकलून देते, मंजूने तिच्या 2-3 सटासट आता कानाखाली दिलेले असतात. तात्याला तू माझी फाईल नेऊन दिलीस ना, तेव्हा मी गप्प बसले. SP साहेबांची ऑर्डर फाडून टाकायचा तुला अधिकार नाहीये. आता मी गप्प बसणार नाहीये. जर का तू सिनियरचं ऐकून घेत नसशील तर मात्र मी तुझं काय वाट लावणार आहे ना, तू पाहत राहा. सनकन अजून एक थोबाडीत देते प्रेक्षकांनो. पूर्वाच्या समोर मात्र आता अंधारी चाललेली असते. पूर्वाला आता इकडे चांगलाच मंजूने धडा शिकवलाय की सिनियर हे आहेत, त्यांच्याशी कसं वागायचं, काय बोलायचं हे शिकलं पाहिजे. खरं तर सिनियर मी तुम्हाला म्हणूच शकत नाही. तुम्हाला सस्पेंड केलं पाहिजे पूर्वा पाटील, तुम्हाला काढून टाकलं पाहिजे. SP साहेबांना आत्ता फोन करून मी तुमची कंप्लेंट करणार आहे आणि सगळे मंजूला सपोर्ट कर. पोलीस चौकीमध्ये भारती मावशी असते, पडवळ असतात, सगळेच मंजिरीच्या बाजूने उभे राहिलेले असतात. पण पूर्वा मात्र त्यांच्याकडे डोळे वट्टारून बघत असते. पूर्वाला आता कळून चुकलंय, मंजूला आपण अडवू शकत नाहीये. आत्ताच्या आत्ता SP साहेबांना मी फोन करते आणि सांगते की या मंजूने माझ्यावर हात उचललाय, लगेच्या लगे हिला सस्पेंड करून टाका. तेव्हा SP साहेबांना तिने प्रेक्षकांनो जसा फोन केला तेव्हाच आता मंजिरी वाघमारेने माझ्यावर आत्ता हात उचललाय, तिला सस्पेंड करण्याची ऑर्डर मला द्या. तेव्हा SP साहेब म्हणतात, पूर्वा पाटील मॅडम आता मी तुमच्या सस्पेन्शनचा ऑर्डर पाठवतोय आणि मंजिरी मॅडम आता तिथल्या हेड ऑफ डिपार्टमेंट असणार आहेत, ते आजपासून पोलीस स्टेशन जॉईन करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ना आता हे मूर्खासारखं भांडण बंद करा. इकडे मात्र प्रेक्षकांनो पूर्वा पाटीलची चांगली वांदे झालेले असतात. पूर्वा पाटील तुमचं काय वांदं आहे ना, ते तिथल्या तिथे तुम्ही सोडवून घ्या, माझ्यापर्यंत यायचं नाही. जर तुम्ही आता किरकिरी केली तर मी तुम्हालाही सस्पेंड करू शकतो. उलट मी आता मंजिरी मॅडमला सस्पेंड तर नाहीच करणार, 15 ऑगस्टच्या दिवशी त्यांना खूप मोठा पुरस्कार देण्याचा विचार करतोय. आणि तुमच्या डोक्यात जे चाललंय ना काळं बेरं, ते सगळं मला कळतंय. तुम्ही केलेल्या चुका तुम्ही आठवा, माझ्यापर्यंत तुमच्या सगळ्या चुकांची नोंदणी आलेली आहे. आता मात्र आत्तापर्यंत मी तुम्हाला माफ करत राहिलो, तुमच्या चुका पोटात घेत राहिलो, शांत बसलो, पण आता नाही. आता मी एकही गोष्ट तुमची ऐकणार नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही फोन ठेवू शकता. पूर्वाचा संताप होतो प्रेक्षकांनो, प्रचंड राग तिच्या मनामध्ये असते. तिथला आता एक ग्लास घेऊन मात्र हातामध्ये अशी काही दाबते ना, काचेचा ग्लासच फोडून टाकते. माझ्यापेक्षा ज्युनियर असलेली ही मंजिरी वाघमारे पोलीस स्टेशनला येऊन माझ्या थोबाडीत मारते. आता मात्र मी तुला सोडणार नाहीये. आणि प्रेक्षकांनो चक्क तिचा राग इतका अनावर झालाय की तिने तो हातातला ग्लासच फोडून टाकलाय. आता तो ग्लास टेबलावर मारलेला असतो, जोरजोरात किंचाळायला सुरुवात केलेली असते, कारण तिचा संताप आता अनावर झालेला असतो. आता यासोबत कशी डील करायची, कसं सगळ्या मॅटरमधून आपण सुटायचं, मंजिरी वाघमारेला कसं इथून हकालपट्टी करायची, हे सगळं पूर्वा आता विचार करते. मंजूवर आता SP साहेबांचा स्वतःचा हात आहे हे देखील तिला कळून चुकलेलं असतं. आता मात्र 15 ऑगस्टला प्रेक्षकांनो जबरदस्त एंट्री करत येतात, ते म्हणजे तात्या, आर्यन, मंजिरी, सत्या आणि पूर्वा पाटील मॅडम. तेव्हा मात्र झेंडावंदनच्या वेळेस SP साहेबांनी स्वतः सांगितलेलं असतं, तात्या देखील तिकडे हजर असतो आणि तात्याला मुद्दामून आता आग लावायचा प्रयत्न करून तात्या मंजिरीला म्हणतो, तुला खूप माज आहे ना या वर्दीचा, एक दिवशी या वर्दीत लिपिटूनच तू घरी जाशील. तेव्हा लगेच आता प्रेक्षकांनो मंजिरी सुद्धा न घाबरता त्याला म्हणते, हे बघ तात्या, मी जरी जीव गेला ना माझा, मेले तरी या तिरंग्यातच मी लपेटून माझ्या घरी जाईल, इतकं तू लक्षात ठेव. या वर्दीची काय ताकद आहे ना, तुझ्यासारख्या मूर्खाला माहीत नाहीये. आमच्यासारखे अधिकारी मरतात तेव्हा तिरंग्यातूनच लपेटून ते घरी जातात, पण तू मेल्यावर काय होईल तात्या, तुला तर पांढरं कफनच आहे तुझ्या नशिबाला. तू मर, तुझ्यासारखे काळे धंदे करणाऱ्या लोकांसाठी फक्त पांढरी कफन असणार आहे. असं म्हणून तिने मात्र तात्याची पूर्ण सगळ्यांच्या समोर प्रेक्षकांनो गोची केलेली असते. जबरदस्त पद्धतीने SP साहेबांच्या समक्ष मंजूच्या हस्ते झेंडावंदन होतं. सगळे लोक आता तिकडे सॅल्यूट करत असतात. पूर्वा मात्र प्रेक्षकांनो घाबरून गेलेली आहे, कारण मंजू इतकी ताकदवर झाली, असं कसं होऊ शकतं, मंजूला कुणी सपोर्ट केला, मंजूला कुणी ऑर्डर दिला, हे आता पूर्वाला काहीच माहिती नसतं. तिला धक्क्यावर धक्के बसत असतात, कारण SP साहेब स्वतः माया पॅलेसमध्ये जाऊन मंजिरीला आता ड्युटी जॉईन करायचं नोटीस देऊन आलेले असतात. आता मात्र प्रेक्षकांनो येणाऱ्या भागात काय धमाकेदार आता गोष्टी घडणार आहेत. आर्यन आणि तात्याचं कसं आता मंजू आल्या दणका देणारे, त्यांना कशी अटक करणारे, हे सगळं आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, येणाऱ्या भागांच्या अपडेटसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला सगळ्यात आधी लाईक करा, सबस्क्राईब करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.